आणि एक तर आपल्या फेसबुकला ऑनलाईन जाते ना सर्व, बरेच फोटो मध्ये वेगवेगळे जण आहेत आणि जवळपास सर्व जणांचे फोटो काढलेले. आज सगळे भजे चांगला आहे पण हा तू. नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. इकडे चालू आहे याचं काय करतायत? हो का, बरं लागते का आता? कारण झालं असं की आईला आज दवाखान्यात न्यावं लागलं, तर दवाखान्यात गेलो पण डोळे वगैरे चेक केले. कारण एक तर पहिलेच लाईन नव्हती काल दुपारला, त्याच्यामुळे मोबाईल वगैरे चार्जिंग नव्हतं झालं आणि सकाळी शूट घ्यायचा होता. मोबाईल स्विच ऑफ असल्यामुळे व्हिडिओ वगैरे घेता नाही आला. पण दवाखान्यात गेलो आपण, डोळे वगैरे चेक केले. काय म्हणतो डॉक्टर? हां, चष्मा लावा असं सर्व. आणि ॲक्च्युली लिहून पण दिलेलं आहे, चष्मा वगैरे घ्यायचा राहिला, चष्मा घ्यायचा आहे. पण सध्या जे आईचं पहिले जास्त दुखत होतं, आता कमी झालं होतं. पण आईचं इच्छा होती की बा हो. पण थोडंसं आता कसं आहे, ॲक्च्युली ते गोळ्या वगैरे दिल्या त्यांनी, सरांनी पण सांगितलं डॉक्टरांनी की बा थोडंसं दुखत आहे म्हणे, म्हणजे सध्याचं गोळ्या वगैरे घ्या, पण थोडंसं आणखी जास्त वाटलं पहिल्यासारखं तर मग सिटी स्कॅन वगैरे करा म्हणे. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे सध्याचं राहू देऊ, कारण नॉर्मल आहे मग सध्या, कारण एवढा त्रास वगैरे नव्हता. त्याच्यामुळेच मग ते काही केलं नाही. पण नंतर बघायचं, जेव्हा त्रास झाला तर धोताला गोळ्यात बसलं तर ठीक आहे. सकाळीच न्यावं लागलं जायला, पण त्याच्याने थोडंसं जे आहे ते दुखायला लागलं होतं. ते मॅडम म्हणे गोळ्यात बसून म्हणे तुमचं ड्रॉप टाका म्हणे, नाही बसलं तर मग पुढं काय झालं तेच करा. मग आता थोडंसं पाहू आपण, नाही जमलं तर मग सिटी स्कॅन वगैरे करून घेऊ. चलो असं असतं. आणि आता इकडे कपडे वगैरे जे आहे राधिकान सर्व प्रेस केलेले आज, कारण काल लाईन वगैरे नव्हती. कदमन सर्व, कारण कदमान जास्त असते, रोज रोज करायचं का नाही, मग मोकळं जरी इकडेच केले की काय करू. चला बघूया काय चालू आहे राधिकाचं. काय चालू आहे? लॅपटॉप दिवसभर हेच चालू. बेबी शॉपचे फोटो पाहते. फोटो का? आई ना आम्ही पाहिले. बघू दे बरं. आणि सर्व जे आहे फोटो ॲक्च्युली अल्बम मागायचा होता. अल्बम वगैरे मागितला नाही ना आपण? नाही, अल्बम नाही मागितला, याच्यामध्येच तर घेतला. हां, सर्व पेनड्राईव्हमध्ये घेतलंय, कारण मागं पुढे अल्बम घ्यायचा होता पण पेनड्राईव्ह वगैरे होती, त्याच्यामुळे म्हटलं पेनड्राईव्हमध्ये टाकून द्या सर्व, आपलं काम येतील लगेच फोटो वगैरे. आणि हे फोटो आपल्याला कशाला काम येतील की जेणेकरून आपण फेसबुकला पण टाकू. असं आहे, व्हिडिओ वगैरे फोटो पाहणं चालू आहे इकडं. आणि मस्त फोटो निघाले सर्व. आई पण आहे. आई बघितले का फोटो? फोटो व्हिडिओ काय झालं होतं? ते लाईनच कुठं होते? लाईन नाही, त्याचे हे पेन ड्राईव्ह लावायचे. एक वेळेस परत सांग. तरी मग ते तुम्ही पाहिलं तसं काय जायते, पण ते ते लावलंच नव्हतं. नाही का? पेन ड्राईव्ह मधून फोटो वगैरे पाहिलं त्यानं, पण जे आहे पहिले मला फोन केले की फोटो लागत नाही, दिसत नाहीये, कारण मलाही पाठवायचे ते 1-2 फोटो त्याच्यामुळं. पण आता बघितलं तर आता काय, म्हणजे मोबाईल कनेक्ट केलं, हॉटस्पॉट पण कनेक्ट केलं होतं, पण इकडे पेन ड्राईव्ह लावली नव्हती. तर तुम्ही सांगा, जर सेव्ह असले तर दिसतील. पेन ड्राईव्ह मध्ये जर बघायचे असेल तर मग ते लावा लागते, तेव्हा दिसते. आणि काय दिसणार आहे, कसे फोटो पाठवले जातील, दिसलेच नाही, कसे अपलोड होतील फेसबुकला. ते तीन लावलं होतील, ध्यान नाही ते लावायचं, पाहिजे पण ते काय दिसले नाही. असं आहे. आणि आता खरंच चालू आहे, आज तेच पाहिलं फोटो वगैरे.
आणखी काही लॅपटॉपवर काय काय केलं मग आज दिवसभर? आणखी परत पेन ड्राईव्ह. हे बघा असं चालू आहे सध्या पाहणं वगैरे. व्हॉट्सअप पण कनेक्ट वगैरे केलेलं आहे ना, व्हॉट्सअप कनेक्ट करून फोटो वगैरे पाहणं चालू आहे. दाखव आली कसं आहेत का व्यवस्थित? आहेत ना. तर ओपन करता येत तुला? लॅपटॉप पाहता येते का? हो मग तुम्हाला पाठवलं ना 2-3. पण तुझी वेबसाईट झालेली आहे. हो. तर मग एक व्हिडिओ केला होता आपण, त्यामध्ये सांगितलेलं होतं की बा आता राधिका घरून जॉब करणार लॅपटॉपवरनं. ठीक आहे, साहजिक आहे, पाहणं चालू आहे सध्या. शिकेल थोडीफार, कारण की काही जास्त माहिती नाही आहे. असे फोटो आहेत कर झूम त्याला. आणि मस्त फोटो दिलेले आहे पेनड्राईव्हमध्ये सर्व. अल्बम तरी ठीक आहे, म्हटलं अल्बम काय आणि पेनड्राईव्ह काय आता सारखंच झालेलं आहे, सर्व ऑनलाईन झालेलं आहे. आणि एक तर आपल्या फेसबुकला ऑनलाईन जाते ना सर्व. बरेच फोटोमध्ये वेगवेगळे जण आहेत आणि जवळपास सर्व जणांचे फोटो काढलेले. आणि फेसबुक पेजला जर गेले आपले, फेसबुक पेजला सर्वांचे फोटो टाकलेले, त्यामध्ये जाऊन बघू शकता तुम्ही कुठले आहे तर. कोण कोण आलं ते पण सांगितलेलं आहे, सर्व नातेवाईक जे आहेत ते पण सांगितलेले आहे. असं आहे. आणि इकडं जे आहे बरेच जण कमेंट केलेले आहे तुमचे बेडरूम वगैरे दाखवलं नाही. तर बघा असं आहे, काय सांगायचं आता. आहे तर आहे, खूप वेळा दाखवलेला व्हिडिओमध्ये. पण आपलं तसं आधी कमेंट होत्या गावाकडे असताना की तुमचे व्हिडिओ जे आहे ते जास्त बेडरूम मधलेच असतात, किचन बेडरूम. आणि आता असं म्हणणं आहे की तुमचे व्हिडिओ बाहेरचेच असतात. हां, त्याच्यामुळे जास्त काही येत नाही आम्ही इकडं. पण जेव्हा जेव्हा लॅपटॉप वगैरे मोबाईल पाच असलं किंवा इकडचे, हां जास्त काही इकडे आम्ही पहिलेच म्हटलं होतं की बेडरूम आहे, पण इकडे दिवसभर याचं काम नाही, कारण सर्व बाहेरच राहणार आहे. तर आराम करायचं असलं तिकडे यायचं. कोपऱ्यात आहे ना. हां, कोपऱ्यात आहे. कोपऱ्यात आहे, बोलायला लफडात वाटते चांगलं. आणि त्या हॉल पण आपला तसंच आहे ना. ते चांगला लफडात आहे. बघा इकडे मस्त मोकळं आहे. इकडे या. काय आज काय चालू आहे? काय करायचं स्वयंपाकाला? काय करायचं सांगा पटापट. भाजीला तर भाजीपाला आणलेलाच आहे, आठवडे बाजार असल्यामुळे. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आणि इकडे सकाळीच सकाळी नाश्ता चालू आहे. नाश्त्यासाठी जे आहे काय करताय? भजे. सकाळचे 8 वाजलेले. मस्त हो, आज सकाळी भजे चांगला आहे. पण हां, तू फ्रुट्स घ्यायला पाहिजे काहीतरी. घेतले का? नारळ पाणी, फ्रुट्स जे आहे सर्व काही. मस्त भजी काढले. आणि काही इकडे सकाळी सकाळी तयारी कायची चालू आहे? हा, इकडे टाकली का? म्हटलं साखर वगैरे टाकणं चालू. इकडे काही वेगळी तयारी चालू आहे का झोपायची? बसायला पाहिजे म्हणा इकडं. आणि असं आहे सर्व जे आहे. सकाळचा नाश्ता वगैरे करणं चालू आहे इकडं. कांदा भजी चांगलं आहे. आणि लगेच आता सोनोग्राफी करायला पण जावं लागणार आहे प्रत्येकाची. जाऊ ना नंतर. कारण काय झालेलं माहिती आहे का? काल फोन आला तो ना. हां, काय नेमकं काय म्हटलं त्यांनी? वजन कमी झालेलं. हां, आणखी म्हटलं मी सोनोग्राफीच नाही केली. म्हटलं आणखी तसं तुझं वजन कमीच आहे. वजन वाढवायचं आहे, त्यासाठी खाणं पिणं जे आहे ते कमी आहे असं त्याचं म्हणणं होतं. खायला पाहिजे, आणखी वाढवायला पाहिजे वजन वगैरे.
प्रयत्न करायचा आहे ना. सोनोग्राफी वगैरे केलेलं नाही आहे सध्या, तेव्हा समजेलच नेमके किती वजन आहे काय आहे त्याच्या हिशोबानं. गॅस का बरं बंद केला? म्हणजे कमी याच्यात होईल कधी तेवढ्यात होऊन जातील? नाही होणार ना. पुऱ्या वगैरे झाल्या असत्या मस्तपैकी, भजी आहेत त्याला वेळ लागते त्याच्यामुळे ठीक आहे. त्याला भजायचं नाश्त्यासाठी. नाश्ता करायचा पहिले. चला लवकर जेवढं नाश्ता केला तेवढं चांगलं आहे राधिकासाठी पण तेलकट नाही तर फ्रूट्स वगैरे आणि दुसरं काही केलं तर. आईचा आज चष्मा वगैरे पण आणायचं इकडं. हो ना, ते चिकट पाणी येते डोळ्याले. ड्रॉप घ्यायचा आहे. ड्रॉपनं फरक पडत नाही. हो, ड्रॉपनं फरक पडणार आहे. हो, चष्म्यापेक्षा ड्रॉप मेन आहे. चष्मा घ्यायला काही नाही, पण आईचं कसं आहे म्हणणं, चष्मा मी लावत नाही त्याच्यामुळे मला जे आहे डोळ्याला घरातल्या घरात लावतो. हां कडक वाटते का साईडला. आणि कसं आहे चष्मा घ्यायला काही नाही, चष्मा घेतला पण तो लावला पाहिजे. काही दिवस लावला मग नंतर काढून ठेवला तर मग काय होते, त्या नंबर वगैरे वाढते. त्याच्यामुळेच तो प्रॉब्लेम. नाही तर आतापर्यंत आईला चष्मा होता आधीचा. घरी आहे का? घरी आहे. तर दिसापुसायला लावला मी आता. पण ते वापरणं कमी केला त्याच्यामुळे त्याचा नंबर वाढला. आता तो येणार पण नाही. आणि आज घाई आहे थोडीशी, बाहेर वगैरे जायचं आहे. चला हा व्हिडिओ आता इथंच संपूया आपण. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.